नमो आदेश. सर्व नाथभक्तांना सर्वात अगोदर नमो आदेश. आज आपण श्री ब्रह्मचैतन्य कानिपनाथ मंदिराविषयी माहिती पाहणार आहोत. तर सर्वात अगोदर आपण या मंदिर परिसरात आलेलो आहोत. या ठिकाणी पाहू शकता ब्रह्मचैतन्य कानिपनाथ महाराज ट्रस्ट यांच्या वतीनं या ठिकाणी खूप अशी विकास कामं या ठिकाणी झालेली आहेत. तर आपण आलेलो आहोत आता पूर्व दरवाजाला, की ज्या पूर्व दरवाजाला चं बांधकाम शाहू महाराज आणि येसुबाई यांनी केलेलं आहे. ते आपण नंतर पाहूया. आता आपण मंदिर परिसरामध्ये गडावरती आलेलो आहोत. समोर आपल्याला सुंदर असं बांधकाम या ठिकाणी दिसत आहे आणि सुशोभित असा हा परिसर. मंदिरात आल्यानंतर प्रथमतः ही ब्रह्मचैतन्य कानिपनाथ महाराज यांची संजीवनी समाधी. मुख्य गाभारा मंदिरातून बाहेर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक शिलालेख पाहायला मिळतो. तो शिलालेख सर्वांनी वाचा. चिमाजी सावंत भक्तिनिरंतर कालिदासी विलासी असं या शिलालेखावर आहे. तर त्याच शेजारी कानिपनाथांचं विश्रांती स्थान आहे. तिथे एक पितळी घोडा सुद्धा तुम्हाला आता या ठिकाणी दिसलेला आहे. तर पाहू शकता हा परिसर, सुंदर असा हा परिसर, की ज्या परिसरात आल्यानंतर नवचैतन्य मिळतं. हाच तो गर्भागिरी पर्वत, की ज्या पर्वतावर बडे बाबा मच्छिंद्रनाथ महाराज यांची संजीवनी समाधी आहे. हाच डोंगर गोरक्षनाथांनी सोन्याचा केला होता, असा हा गर्भागिरी. तर आपण आता आलो आहोत मुख्य आपल्या व्हिडिओचा विषय ध्यान मंदिर आणि भुयार या ठिकाणी. हेच ते विठ्ठल रुक्मिणी मंदिर. या मंदिरात गेल्यानंतर समोरच तुम्हाला विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती दिसेल आणि बरोबर त्याच्या डाव्या कोपऱ्यात तुम्हाला हे ध्यान मंदिराकडे जाण्याचा मार्ग दिसेल. हे पहा, या ठिकाणी भाविक या ध्यान मंदिर आणि या भुयारमधून बाहेर येत आहेत. तसे या भुयारी मार्गामध्ये जाण्यासाठी कुठलीही अडचण नाही. आपण या ठिकाणी
जाऊ शकता हे आपण आता त्या भुयारी मार्गाने त्या ठिकाणी जात आहोत आणि बरोबर खाली गेल्यानंतर अशा पद्धतीने या ठिकाणी पायऱ्या आहेत आणि खाली गेल्यानंतर तुम्हाला हेच ते ध्यान मंदिर भुयार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल की ज्या ठिकाणी आजही काही साधक ध्यानधारणा करतात असं हे ठिकाण. खूप शांत असं हे ठिकाण आहे. पूर्वी या ठिकाणी लाईटची सोय नसल्यामुळं त्या ठिकाणी आत्ताच तुम्ही पाहिल्याप्रमाणे एक खिडकी आहे. त्या खिडकीतून बरोबर प्रकाश त्या ध्यान मंदिरात येतो. तर आपण या ठिकाणी जास्त वेळ न थांबता परत आपण ध्यान मंदिरातून बाहेर जात आहोत, कारण इतरही भाविकांना या ठिकाणी दर्शनाचा लाभ घ्यायचा असतो. त्यामुळे या ठिकाणी जास्त वेळ थांबणं चुकीचं आहे. आणि त्या मंदिरातून बाहेर आल्यानंतर आपल्याला हा पाठीमागील परिसर पाहायला मिळतो की ज्या परिसरामध्ये आपल्याला या ठिकाणी आपल्याला नवनाथ पारायण मंदिर पाहायला मिळेल की ज्या ठिकाणी येणारे भाविक नवनाथ पारायण, गुरुचरित्र असं या ठिकाणी पारायण करत असतात. तर आपण बरोबर पाठीमागच्या मंदिराच्या पाठीमागच्या साईडला आल्यानंतर हा दिसतो आपल्याला चोर दरवाजा परिसर, की प्रत्येक त्या काळात प्रत्येक गडाला प्रत्येक एक ठिकाणी एक चोर दरवाजा असायचा. तर हा तो या गडाचा चोर दरवाजा. तर या ठिकाणी पाहू शकता की एक या ठिकाणी देखावा सादर केलेला आहे की ज्या देखाव्यामध्ये साक्षात कानिफनाथांचा जन्म कसा झाला तो या ठिकाणी आपल्याला या देखाव्यातून पाहायला मिळेल. हाच तो संपूर्ण श्री क्षेत्र मढी परिसर की जो गडावरून असा दिसतो. खूप सुंदर असं हे ठिकाण की ज्या ठिकाणी नक्कीच एक वेळेस या. पाहू शकता सुंदर असं हे ठिकाण. मंदिर परिसर आणि मंदिर परिसर आणि आपण प्रदक्षिणा मारत असताना या ठिकाणी आपल्याला डाली आई या ठिकाणी दिसून येते. या डाली आईला धागा बांधल्यानंतर वचनपूर्ती होते किंवा नवस्पूर्ती होते असं भाविकांमध्ये खूपसे अनुभव आहेत की त्या डाली आईच्या फांदीला एक धागा बांधून आपण ती वचनपूर्ती किंवा नवस्पूर्ती या ठिकाणी होते. तर हे तुम्ही पाहू शकता. हा पुन्हा आपण पूर्व दरवाजाला आलेलो आहोत. तर पूर्व दरवाजाला हे जे बारदारीचं काम आहे, ज्यावेळेस शाहूराजे आणि येसूबाई अहमदनगर या ठिकाणी नजरकैदेमध्ये होते त्यावेळेस त्यांनी कानिफनाथांना नवस केला आणि नवस केल्यानंतर त्यांची 1 महिन्यामध्ये सुटका झाली आणि त्यांनी या बारदारीचं बांधकाम केलं. तर सर्व भाविकांना विनंती आहे, सर्वांनी या चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. नमो आदेश.